Hi students, welcome to the online classes. Today we are going to learn English lesson unit 2 2.4 excuse. What? Excuse. Excuse means excuse a skit. हे skit आहे. Excuse means सबबी म्हणजे कोणते तरी कारण शो करणे सांगणे. हे एक अशाच प्रकारे एक प्रहसन आहे. ॲट फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न वॉर्मिंग अप. पेज नंबर 40. ओपन युअर टेक्स्ट बुक्स. पेज नंबर 40. 2.4 excuse a skit in their warming up. चिट चॅट. आता चिट चॅट बघा. व्हॉट इज चिट चॅट? There are some questions are given and now and they are related to your habituals, your habit from groups and chat about the following. म्हणजे बघा, हे जे 5 क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्ही तुमच्या मित्रासोबत चिटचॅट करून संवाद करू शकता. आता मित्र तर नाहीत आहेत, मग आपणच संवाद घालूया. मग जर दुसरा मित्र असेल तर त्याच्यासोबत तुम्ही एकमेकांसोबत अशा प्रकारचे क्वेश्चन विचारू शकता. तर फर्स्ट क्वेश्चन इज, डू यू कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे? इट्स मीन्स म्हणजे बघा, म्हणजे याचा अर्थ असा होतो, डू यू कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे म्हणजेच तुम्ही दररोज काय, तर तुम्ही दररोज शाळेत वेळेवर येता का? आहे तुमच्या रिलेटेड, शाळेशी रिलेटेड, तुमच्याशी रिलेटेड आहे. पुष्कळशी विद्यार्थी शाळेमध्ये उशिरा येतात, मग तेव्हा क्वेश्चन करतात टीचर. तर अशा प्रकारे हा संबंधित क्वेश्चन आहे. तर बघा, डू यू कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे म्हणजे तुम्ही दररोज वेळेवर शाळेत येता का? याचं उत्तर काही यस म्हणतील तर काही नो म्हणतील. डू अंडरस्टँड? तर यससाठी आन्सर काय राहील? होकारासाठी यस, आय कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे. रेअरली आय कम लेट. याचा आन्सर काय राहील? असं. तर बघा मग, यस आय कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे. रेअरली आय कम लेट म्हणजे क्वचितच, कदाचितच मी उशिरा येत असतो. सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट डू यू फील वेन यू आर लेट? मग समजा तुम्ही उशिरा आले, वेळेवर आले तर चांगलं वाटणारच आहे, परंतु समजा उशिरा आले तुम्ही तर तुम्हाला कसं वाटते? व्हॉट डू यू फील वेन यू आर लेट? तुम्ही उशिरा आले तर तुम्हाला कसं वाटेल? कसं काय वाटेल? वेन मीन्स समटाईम आय कम लेट आय फील व्हेरी सॉरी, व्हेरी सॅड अँड व्हेरी गिल्टी असं वाटेल. थर्ड क्वेश्चन इज, व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स? आता शाळेमध्ये जे उशिरा येत असतात, लेट कमर्स, उशिरा येणाऱ्यांवर कोणती कारवाई होते? मग तुम्हाला माहीत आहे काय काय कारवाई होते ते. तर मग पनिशमेंट करतात, मग राऊंड मारा लावतात. तर काय, अवर टीचर मेक्स द लेट कमर स्टँड आउट ऑफ द क्लास, वर्गाच्या बाहेर उभं करतात, किंवा ऑर इन द कॉर्नर ऑफ द क्लास, वर्गातल्या एका कोपऱ्यामध्ये ठेवतात. रेग्युलर लेट कमर्स आर सेंड बॅक होम, काही लोकांना काय घरी पाठवल्या जातं. फोर्थ क्वेश्चन इज, डू यू गिव एक्सक्यूज फॉर लेट कमिंग? आर यू ट्रू ऑर फेक? आर यू ट्रू ऑर फेक म्हणजे तुम्हाला तुमच्या उशीर येण्याबद्दल तुम्ही काही सबबी देता का, काहीतरी कारणे देता का बनवून, किंवा खऱ्या असतात का किंवा खोट्या असतात त्या? म्हणजे जेव्हा तुम्ही कारणं देत असता ते कधी खरे असतात तर कधी खोटे असतात. म्हणजे खरे असतात की खोटे असतात हे तुम्हाला सांगायचं आहे. आय डोंट गिव्ह फॉल्स एक्सक्यूज फॉर कमिंग लेट टू स्कूल. आता तुम्ही तसंच म्हणाल, परंतु बहुतेक विद्यार्थी
काय खोट्या सबबी सांगत असतात. लक्षात आलं. तसं सांगायची गरज नाही. व्हाय इज पंक्च्युअली सो इम्पॉर्टंट इन लाईफ, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. म्हणजेच आयुष्यामध्ये वक्तशीरपणा असणं का महत्त्वाचा असतो. वक्तशीरपणा, वेळेवर जाणे येणे, वेळेवर काम करणे, हे का बरं अपेक्षित आहे, का बरं महत्त्वाचं आहे. तर बघा, इफ वी आर नॉट पंक्च्युअल, जर आपण वक्तशीरपणा नसू तर काय होईल, वी माइट मिस सम अपॉर्च्युनिटीज, आपल्याला ज्या काही संधी येत असतात त्या संधी आपण गमावू शकतो इन लाईफ. अवर वर्क आल्सो डिलेज अँड दॅट अफेक्ट अवर सक्सेस इन लाईफ. म्हणजे आपल्या जे काम आहेत, ते आपल्या जीवनातील कामं जे आहेत ते कामं उशिरा होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनातील यशस्वी जीवनावर परिणाम होत असतो. अशा प्रकारे हे आहे वॉर्मिंग अप. आता ॲक्च्युअली नाव वी आर गोइंग टू लर्न द लेसन. बघा, एक्सक्यूज अ स्किट म्हणजेच काय, तर याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे. सबबी म्हणजे एक प्रहसन आहे, म्हणजेच तुम्हाला एक सीख आहे. अशा प्रकारे त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं, असा हा प्रकार आहे. तर बघा मग आता याच्यामध्ये काय आहे, एक ड्रामा टाईप आहे, संवाद आहे दोघांमधला, प्रहसन नाटक समजू तसंच काही. तर कॅरेक्टर्स म्हणजे याच्यात काय कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत, पात्र कोणते आहेत, तर यामध्ये असणारी पात्र आहेत रितेश. काय आहे, रितेश आणि मिस्टर सेन मॅम, म्हणजे दोघांमध्ये हा संवाद झालेला आहे. रितेश इज अ स्कूल स्टुडंट, एक शाळकरी विद्यार्थी आहे. तर मिस्टर सेन हिज क्लास टीचर, आणि मिस्टर सेन त्याच्या काय आहेत, क्लास टीचर आहेत, वर्ग शिक्षिका आहेत. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये हा संवाद कसा होतो ते आपण बघूया. तर बघा मग, रितेश सेड, आता हे दोन टिंबजी दिसतात, याचाच अर्थ असा होतो सेड. रितेश सेड, मे आय कम इन मॅम, मीन्स मे आय कम इन मॅडम असे म्हणू शकाल. ॲट फर्स्ट आय रीड, मिस्टर सेन, नाऊ डोंट यू थिंक यू आर अर्ली. रितेश सेड, पॅडन मॅम. मिस्टर सेन्स, I mean for the second period. You are too early for the second period. For the second period. Ritesh said, I am so sorry, ma'am. I am really sorry. I started well in time from home. You won't believe what happened. Mr. Sen said that. Then said, we'll see. Let's hear the story first. What happened? Nothing short of an earthquake, I'm sure. Then Ritesh said, no ma'am, really ma'am, honestly ma'am. असं म्हणतो तो. मिस्टर सेन्स, गो अहेड. Ritesh said, I was walking to school as usual. I was halfway down the narrow lane that led to the market. Suddenly, I heard a scream from the main road. Mr. Sen said, and of course you had to investigate. And of course you had to investigate! Exclamation mark आहे. Ritesh said, yes ma'am, I had to find out if someone needed help. And sure enough, there was this person lying near the pavement. He was growing with pain. Then Mr. Sen said, so you took him to the Dr. Jadhav? Ritesh said, no ma'am, I didn't get the chance. Just as I reached that man, another man came running out of the shop there with a pocket in his hand. And the shopkeeper also ran out shouting, Chor, Chor, catch him. Then Mr. Sen, amazing, quite a handful for you to deal with and all at once.
What did you do then? Ritesh said, yes, ma'am, but the most amazing thing happened then. That man near the pavement, he too got up and began to run with the thief. अशा प्रकारे हे स्टोरी वाचलेली आहे. आता यामधले अर्थ जे आहेत ते अर्थ आपण पाहून घेऊया. तर बघा मग यामधले अर्थ काय आहेत. तर या ठिकाणी पॅरडॅन आहे, दिसलं, PARDON. पॅरडॅन मीन्स इट्स मीन होते आय डिडंट टेक अंडरस्टँड, त्याचा अर्थ होतो. पिरियड, सेकंड पिरियड, अगदी सोपी शब्द आहेत. बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे, ह्या पण काय घडलं ते. तर बघा मग याचा अर्थ समजून घेऊया आपण. नथिंग शॉर्ट ऑफ म्हणजे यापेक्षा खूप मोठं नाही असा त्याचा अर्थ होतो. तर बघा मग अ क्लासरूम सीन, दृश्य आहे हे क्लासरूममधलं. क्लासरूममध्ये मॅम आहेत, वर्ग चालू असतो आणि वर्ग मॅडम शिकवत असताना एवढ्यामध्ये कोणाची एंट्री होते, रितेश एंट्री होते. आणि रितेश सेड, मे आय कम इन मॅम, मे आय कम इन मॅम असं तो म्हणतो. कोण म्हणतो, रितेश म्हणतो. म्हणजे मी आत येऊ का मॅडम, किंवा मॅडम म्हणजेच मराठीत जर सांगायचं झालं तर बाई, मी आत येऊ का, मी आत येऊ का मॅम, मी आत येऊ का बाई. देन मग मॅडम तर रिप्लाय देणारच आहेत, यस ऑर नो. देन मिस्ट्रेस सेड, काय म्हणाल्या, नाऊ मीन आत्ता. डोंट यू थिंक यू आर अर्ली, तुला असं वाटत नाही का तू लवकर आलास. उपरोधकपणे लक्षात घ्या, उपरोधकपणे म्हणत आहेत मॅम. म्हणजे आत्ता तू लवकर आला आहेस असं तुला वाटत नाही का, म्हणजे तुला असं वाटत नाही का तू लवकर आला आहेस. तेव्हा रितेश काय म्हणाला, पॅर्डन मॅम, पॅर्डन मॅम इट्स मीन्स काय, तर आय डिडंट अंडरस्टँड मॅम, म्हणजे तुम्ही काय म्हणाल्यात मला त्याचा अर्थ कळला नाही, कारण मॅडम वेगळ्या अर्थाने म्हणाल्या. म्हणून तो काय म्हणतो, मॅडम तुम्ही काय म्हणाल्या ते मला कळलं नाही. तेव्हा त्याचं स्पष्टीकरण करून मॅडम सांगतात, मिस्टेस सेन मॅम सेड, म्हणाल्या, आय मीन फॉर द सेकंड पिरियड, म्हणजे माझ्या म्हणण्याचा म्हणजेच मी समजलो ना असं म्हणतो. तेव्हा दुसऱ्या तासासाठी, आय मीन्स फॉर द सेकंड पिरियड. अरे मी काय म्हणालो माहीत आहे का, दुसऱ्या पिरियडसाठी, तू दुसऱ्या तासिकेसाठी, दुसऱ्या तासासाठी तू खूप लवकर आला आहेस असं म्हणून राहिलो मी, पहिल्या पिरियडसाठी नाही. देन म्हणजेच मग रितेश काय म्हणाला, रितेश सेड, आय एम सो सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. तेव्हा काय म्हणाला, मला माफ करा बाई, मॅम मला माफ करा, खरंच मला माफ करा, खरंच मला माफ करा. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम, मी घरून अगदी वेळेवरच निघालो असं तो म्हणतो, अगदी वेळेवरच निघालो, पण तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. मला खात्री आहे की तुमचा माझ्यावर, मी जे काय आता सांगून राहिलो त्यावर तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. रितेश सेड, ही वॉज सो सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी, आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम, यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. मिस्टर सेन देन सेड, विल सी, हां बरं बघू काय, लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. बघा आफ्टेटिव्ह सेंटेन्स आहे, लेट्स हिअर द स्टोरी. अगोदर काय सांग तू, गोष्ट तर सांग, काय झालं तर, काय हकीकत झाली ते काय तर सांग.
तर काय झालं तेवढं तर सांग. नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक आय एम शुअर. मिस्टर मॅम्स काय म्हणाल्या, नक्कीच भूकंपापेक्षा तरी नक्कीच काहीतरी जास्त घडलेलं नसणार नसणार असं मी सांगत आहे. मला खात्री आहे काय की भूकंपापेक्षा वेगळं काही घडलेलं नसणार. भूकंप खूप मोठा असतो, म्हणजे त्याच्यापेक्षा छोटंच घडलेलं असेल एवढं लक्षात ठेव असं मॅम म्हणाल्या. रितेश सेड नो. काय म्हणाला, आता नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक आय एम शुअर. रितेश सेड नो मॅम, रिअली नाही मॅम, नाही बाई नाही, खरंच मी प्रामाणिकपणे सांगत आहे. आय एम रिअली टेल, आय एम ऑनेस्टली. मग तेव्हा मॅम काय म्हणाल्या, मिस्टेस सेन सेड काय म्हणाल्या, ठीक आहे, काय ठीक आहे, गो अहेड, पुढे सांग सांग. अशा प्रकारे त्या म्हणाल्या. सांग काय आहे. तर रितेश काय म्हणाला, रितेश सेड आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युज्युअल. ॲज युज्युअल म्हणजे नेहमीप्रमाणे होते. काय होते, नेहमीप्रमाणे. आय वॉज वॉकिंग टू स्कूल म्हणजे नेहमीप्रमाणे मी शाळेकडे निघालो होतो, येतच होतो. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड टू द मार्केट. आता बघा मग काय झालं, निघालेलं असताना बाजाराकडे जाणारी जी चिंचोळी आहे, नागमोळी जो रोड गल्ली आहे, ती अर्धी पार केलीच होती. बरं, तो काय म्हणतो, नागमोळी जी मार्केटकडे जाणारी नागमोळी गल्ली आहे, ती गल्ली अर्धी मी पार केलीच होती. तर मग काय, दॅट सडनली इतक्यात तेवढ्यातच आय हर्ड अ स्कीम फ्रॉम द मेन रोड. तेव्हा काय ऐकलं मी, मुख्य रस्त्यावरून मला एक किंकाळल्याचा आवाज ऐकायला आला. देन मिस्टर सेंड्स अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. आणि अर्थातच मॅडम काय म्हणाल्या, आणि अर्थातच म्हणजेच तपास करणे तुला भागच होते, कारण तू आहेच तसा. कारण प्रत्येक टीचरला कोणता विद्यार्थी कसा आहे हे माहीत असते, आणि म्हणून त्या पद्धतीने शिक्षक टीचर जे आहेत त्या विद्यार्थ्यासोबत बोलत असतात, ओळखत असतात. अशा प्रकारचा हा संवाद आहे. मग तू काय केलं असतंस हे मला माहीतच आहे. अशा प्रकारे म्हणजे नेहमी कोणत्या ना कोणत्या सबबी सांगणारे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी शिक्षकांना त्वरित ओळखता येत असतात. अशाच प्रकारे हा एक प्रसंग आहे. मग काय, रितेश सेड देन यस मॅम आय हॅड टू फाइंड आउट इट समवन नीडेड हेल्प. तेव्हा तो काय म्हणतो, हो भाई कुणाला तरी मदत हवी आहे असं मी ऐकलं आहे का, असं बघायला होतं. समवन हेल्प अँड शुअर इनफ there was this person lying near the pavement. He was growing with the pain. बघायला होतं आणि खरोखरच एक माणूस, काय सांगतो तो, तर खरोखरच एक माणूस त्या ठिकाणी फुटपाथवर, पेवमेंट म्हणजे पायी जाणाऱ्या लोकांसाठी जो खुला रस्ता ठेवतात त्याला म्हणतात पेवमेंट, पडला होता आणि वेदनेने तो कणत होता, किंकाळत होता. Mistress ma'am said that so you took him to डॉक्टर जाधव. आणि म्हणून मग तू काय केला, त्या डॉक्टर जाधवकडे तू घेऊन गेला असशील. सो यू टूक हिम टू द डॉक्टर जाधव. देन रितेश सेड नो मॅम, नाही मॅडम, बाई नाही. आय डिडंट गेट द चान्स, मला तो संधीच मिळाली नाही, चान्स मिळाला नाही. जस्ट आय रीच दॅट मॅन, जसाच मी त्या माणसाजवळ पोचलो तर अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. तर काय झाला, संधीच मिळाली नाही. जसा पोचलो तेवढ्यात तिथल्या दुकानातून एक माणूस हातात एक पॉकेट घेऊन धावत आला. रनिंग पॉकेट, विथ द पॉकेट इन हिज हँड, रनिंग आउट
of the shop there with a pocket in his hand, and the shopkeeper also run out shouting. आणि मग तो दुकानदार जो आहे त्या दुकानदार सुद्धा त्याच्या पाठोपाठ चोर 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 पकडा पकडा कॅच हिम चोर चोर अशा प्रकारे तो ओरडत होता. कोण ओरडत होता? दुकानदार, शॉपकीपर. कोणाच्या मागे? त्या पळत असलेल्या माणसामागे. देन मिस्ट्रेस सेन सेड अमेझिंग. काय कमाल आहे वा. वाव. क्वाईट अ हँडफुल for you to deal with and all at once. What did you do then? म्हणजे काय कमाल आहे. एवढं सगळं एकाच वेळी तुला नेस्तरावं लागलं बापा. एवढं सारं तुला करावं लागलं. मग तू काय केलंस रे बापा? व्हॉट डीड यू डू देन? तू काय केलं मग नंतर? ते सेड यस मॅम. हो मॅम. काय? बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी घडली. काय घडली? तर काय घडलं? गंमत अशी घडली काय? दॅट मॅन नियर द पेमेंट ही टू गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थीप. आता काय झालं? तो माणूस, आश्चर्याची गोष्ट अशी घडली की तो फुटपाथवर पडलेला माणूससुद्धा, बघा, फुटपाथवर पडलेला माणूससुद्धा तो त्या चोराबरोबर पळत सुटला. ही गॉट अँड बिगॅन टू रन विथ द. तो पळत सुटला. आणि मग काय? नंतरच्या पेजवरचं आहे. एक सेंटेन्स घेतो. विदाउट लॉसिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. आणि क्षणाचाही विलंब न करता, नेक्स्ट पेजवरचं आहे, क्षणाचाही विलंब न करता मग तो सांगतो की मी सुद्धा त्याच्या मागे धावलो. बाकीचा भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू.